नमस्कार. मी रिसर्च ॲनालिस्ट अमित पांडे तुमच्या सगळ्यांचं वापस एकदा प्रॉफिट युनीच्या या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. आज आपण बघणार आहे की मार्केटमध्ये नेक्स्ट वीकमध्ये कसं मोमेंटम होऊ शकते, मंडेच्या दिवशी मार्केटमध्ये कसं मोमेंटम होऊ शकते आणि फ्रायडेच्या दिवशी आपण काय ॲनालिसिस केलं होतं लाईव्ह ट्रेडिंगमध्ये आणि काय झालं मार्केटमध्ये. तर लेट स्टार्ट विथ निफ्टीसोबत आपण स्टार्ट करूया. तर सगळ्यात आधी आपल्याला माहीत असेल की मार्केट फ्रायडेच्या दिवशी ओपन झाल्याच्या नंतर मार्केट खाली आलं आणि इथे आपण एक लेवल आयडेंटिफाय केला होता 24,210. याच्या जेव्हा वर जाईल तेव्हा आपण बाय प्लॅन करणार होतो. येस, डेफिनेटली याच्या वर गेलं मार्केट. इथे आपण बाय पण प्लॅन केला होता 24,210ला, पण इमिडिएटली मार्केट खाली आलं. तर मी तुम्हाला 20 पॉईंटमध्येच सांगितलं होतं की येस 20 पॉईंट इमिडिएटली मार्केट खाली आलं ते आपण एक्झिट करून टाकू. तर 20 पॉईंट 24,190ला मी सांगितलं होतं 190 180 एक्झिट करून टाका म्हणून, जेव्हा या कॅन्डलला ब्रेक केलं. पण मार्केट खाली तर आलं, 170 ब्रेक नाही केला, इथे एक डब्ल्यू पॅटर्न बनला आणि वापस 210 ब्रेक केलं. तर मी तुम्हाला एक अजून सांगितलं होतं की वापस जेव्हा 210 ब्रेक करेल वापस आपण बाय करू आणि हा 170-40 पॉईंटचा स्टॉप लॉस लावू. नेक्स्ट ट्रेडमध्ये आपण वापस बाय केला 40 पॉईंटचा स्टॉप लॉस आणि आपलं जे टार्गेट होतं 280-290चं ते टार्गेट इमिडिएटली अचीव झालं. वापस खाली आलं 210 आणि इथून सेकंड हाफमध्ये 350पर्यंत पण टार्गेट दिलं. बट आपण हा जो इमिडिएट मोमेंटम झाला हा आपला प्लॅन नव्हता. आपला प्लॅन होता हा 290पर्यंतचा मुवमेंट. तर 290पर्यंतचा मुवमेंट आपल्याला भेटला, आपण इथे एक्झिट पण केलं. नंतर मार्केट खाली आलं आणि लास्ट आवरमध्ये एक स्पाईक बनवला, एक स्पाईक मोमेंटम झालेला आहे. इमिडिएटली मार्केट 24,300च्या वर बुल्सनी मार्केटला क्लोज केलेला आहे. याचा अर्थ काय आहे की मार्केटमध्ये दोन्ही दिवस काहीच मुवमेंट झालं नाही. जर डे ऑन डे जर मुवमेंट पाहिलं तुम्ही तर मार्केट फक्त एक 20 पॉईंट पॉझिटिव्ह होतं. तर मार्केट खाली तर जात आहे, पण इमिडिएटली क्लोजिंगला मार्केट वर येत आहे. खाली जात आहे, इमिडिएटली मार्केट क्लोजिंगला वर येत आहे. मल्टिपल टाईम असं झालेलं आहे. नेक्स्ट टाईम आता जर असं झालं तर चान्सेस असे नाही आहे की मार्केट आता सस्टेन करेल, इमिडिएटली वर येईल. बुल्स जे आहे मार्केटला वर आणण्याचा प्रयत्न करतात. तर आता इथून जे 24,200 पासून ते 24,350चं जे मुवमेंट झालं, या मुवमेंटच्या नंतर मार्केट डेफिनेटली पॉझिटिव्ह तर दिसत आहे. पण आपल्याला एक गोष्ट काय बघायची आहे की जर मार्केट 24,270 ब्रेक करून खाली येत असेल, जर मार्केट 24,270 ब्रेक केलं कोणत्याही रिझननी, तर आपण एक स्टॉप लॉस लावून ट्रेड करू शकतो अगेन 200च्या टार्गेटसाठी आणि वापस 170पर्यंतच्या टार्गेटसाठी. तर इथे आपलं एक 100 पॉईंट डाऊन साईड ओपन होऊन जाईल. बाय आपण कधी करणार आहे? बाय करणं एकदम सिम्पल आपण ठेवू. तोपर्यंत 362 आणि 24,400 ब्रेक होत नाही आपण बाय करायचा प्लॅन करणार नाही आहे. तुम्ही इथे बघू शकता, इथे एक बॉलिंजर बँड सेटअप सुद्धा आहे. जर मार्केट ओपन उघडलं, फ्लॅट ओपन झालं, 360 ब्रेक नाही झालं आणि वापस जर खाली यायला लागलं 300 ब्रेक केलं तर आपण एक सेल पण करू शकतो खालच्या साईडला मोमेंटमसाठी. आता फक्त आपल्याला करायचं काय, मार्केट फ्लॅट ओपन झालं, ब्रेक केलं, 300 ब्रेक केलं, आपण सेल करू शकतो. 270 ब्रेक केलं तरी आपण सेल करू शकतो खालच्या टार्गेटसाठी. येस, व्हॉट इफ मार्केट जर फ्लॅट उघडलं किंवा गॅपअप उघडलं, 360च्या जवळपास गॅपअप उघडलं आणि हे लेवल्स निघत असेल, 360च्या वर मार्केट निघत असेल, तर या सिनॅरिओमध्ये आपण काय करणार? या सिनॅरिओमध्ये आपण काही नाही करणार. या सिनॅरिओमध्ये आपण बघणार 360 to 400 हा एक रेजिस्टन्सचा झोन आहे. या झोनमध्ये मार्केट कसं ट्रेड करते हे आपण बघणार. जर गॅपअप ओपन झालं, 360 to 400 या रेंजमध्ये ट्रेड केलं आणि समजा 400 ब्रेक करत असेल, एक चांगला स्पाईक नाही पण एक चांगली अशी कॅन्डल क्लोज देत असेल, तर आपण बाईंगसाठी एक प्लॅन करू शकतो. इन दॅट केस आपला जे टार्गेट राहील 24,500 आणि 350च्या खाली आपण स्टॉप लॉस लावून एक 100 पॉईंटच्या टार्गेटसाठी प्लॅन करू शकतो. ओनली वेन मार्केटमध्ये आपल्याला एक वीक नाही दिसणार, तर आपल्याला एक कॅन्डल अशा क्लोज दिसणाऱ्या कॅन्डल आपल्याला दिसत असेल आणि 400 ब्रेक करून मार्केट सस्टेन करत असेल तर. आता सिम्पल आपण ठेवूया, 270 ब्रेक केलं तर आपण सेल करू 200चं टार्गेट. व्हॉट इफ पोझिशनल आपल्याला काय दिसत आहे निफ्टीमध्ये, तर एक डेली चार्ट आपण लावूया. डेली चार्ट बघू शकतो आपण, मार्केट जे आहे कंटिन्युअस वरच्या दिशेला मुवमेंट करत आहे. एकदा आपण हे जे सगळे आहे हे डिलीट करून टाकू. या लाईन्स आपल्या काहीच कामीच्या नाही डेली चार्टमध्ये.
या लाईन्स आपल्यासाठी ज्या आहे डेफिनेटली 5 मिनिट चार्टवर आपल्याला ॲनालिसिस करायला कामी येत असेल, पण डेली चार्टमध्ये इथे तुम्ही बघू शकतो, इथे आपण बघू शकतो डेली चार्टमध्ये एक बॉलिंजर बँड सेटअप आपल्याला बनलेला आहे. ही बॉलिंजर बँड सेटअप आहे डेली चार्टमध्ये. मार्केट खाली आला, ब्रेक केला, फर्स्ट पुलबॅक. आता जेव्हा मार्केट सेकंड पुलबॅक देईल तेव्हा इथे आपल्याला एक एम पॅटर्न बघायला दिसेल. एम पॅटर्न आपण कधी ट्रेड करू शकतो, 24,200 जर आता ब्रेक केला तर इमिडिएटली आपलं जे टार्गेट असेल ते 24,000 आणि 23,600 पर्यंत पण मार्केटसाठी आपण एक टार्गेट प्लॅन करायला पाहिजे. 24,200 ब्रेक केला तर 400 ते 500 पॉईंट मार्केट खाली येऊ शकते. पोझिशनल बेसिसला यासाठी आपण रेडी राहायला पाहिजे. 24,800 24,600 मे बी द टार्गेट. इन दॅट केस हा जो आहे आपण एक कन्सिडर करू शकतो, हा टॉप बनलेला आहे. आणि हा जर टॉप ब्रेक नाही झाला आणि मार्केटनी लो ब्रेक केला तर आपण एम पॅटर्नमध्ये खालच्या साईडला 400 ते 500 पॉईंटचं निफ्टीमध्ये टार्गेट भेटू शकते आपल्याला नेक्स्ट येणाऱ्या वीकमध्ये. आय होप निफ्टीचं ॲनालिसिस तुम्हाला कळलं असेल. डेफिनेटली तुम्ही बघू शकता इथे एक एम पॅटर्न बनायच्या मार्गावर आहे. मार्केट वर गेलं, खाली आलं, वापस वर गेलं, आता वापस खाली आलं. इथे एक एम पॅटर्न बनला तर या 24,400च्या वर स्टॉप लॉस आणि इथे 23,800 ते 600 इथपर्यंत आपलं एक टार्गेट असणार आहे. तर 300 ते 400 पॉईंट डाऊन साईड पोझिशनल आपण बघू शकतो. एक्सपायरीपर्यंत चांगला चान्स आहे येण्याचा. नाऊ लेट्स गो बँक निफ्टी बघूया. बँक निफ्टीमध्ये कसा मोमेंटम झालेला आहे. बँक निफ्टी कंटिन्यू इकडे फ्लॅट ट्रेड करत होता, गॅप डाऊन झाला, खाली आला, पण सेकंड हाफमध्ये एक वरती क्लोजिंग दिलेली आहे. जोपर्यंत 52,800च्या वर जात नाही आपण बँक निफ्टीमध्ये बुलिश ट्रेंड प्लॅन करणार नाही. जेव्हा 52,800 ब्रेक करेल तिथून 100-200 पॉईंट 53,000चं टार्गेट आपण प्लॅन करू शकतो. खालच्या दिशेला कुठे ट्रेड करणार आहे, जेव्हा 52,400 ब्रेक करेल तेव्हा आपण खाली प्लॅन करू शकतो. ॲज सिम्पल ॲज दॅट. 52,800 आणि 400 याच्या मधात आपण प्लॅन करणार नाही. ज्या साईडला ब्रेक करेल त्या साईडला आपण एक ट्रेड प्लॅन करू शकतो. एक इंटरेस्टिंग शेअर आहे टायटन बघू शकता. कंटिन्यू खाली आला. याच्यामध्ये जे आहे मार्केट मोमेंटम वरच्या साईडला केलं होतं पण कंटिन्यू आता खाली येत आहे. याच्यामध्ये अजून थोडाफार खाली येण्याचा स्कोप आहे. तुम्ही बघू शकता 3,200 पर्यंत टायटन जो आहे तो खाली येऊ शकतो. तर एक प्लॅन करू शकतो आपण. कंटिन्यू 4 दिवस सेलिंग तर झालेली आहे इथे नाही, पण अजून एक दिवस खाली आला मग बॉलिंजर बँड सेटअप बनवलं तर आपण याला बाय करू शकतो फॉर पोझिशनल. पण आत्ताच नाही, थोडाफार अजून खाली येईल. 3,200 किंवा 3,150 पर्यंत खाली आला तर टायटनमध्ये इन्व्हेस्टमेंटची एक चांगली अपॉर्च्युनिटी दिसत आहे. मी एक्सपेक्ट करताय 3,440 पर्यंतचं टार्गेट 1 ते 2 महिन्यामध्ये. पण इथे बाय नका करू, 3270ला नका बाय करू. थोडासा अजून 60 ते 70 100 पॉईंट खाली आला तर इन्व्हेस्टमेंटसाठी एक चांगला शेअर टायटन तुम्ही कन्सिडर करू शकता. अनादर स्टॉक, अनादर इंडेक्स आपण बघूया. सेन्सेक्समध्ये आपण 79,650 आपण 79,650 हा लेवल डिस्कस केला होता फ्रायडे लेक्चरमध्ये की 79,650 डिस्कस केलं तर 80,000 पर्यंत टार्गेट येईल. येस, 80,000 पर्यंत टार्गेट तर आलं, पण एक लास्ट स्पाईकमध्ये आलं टार्गेट आणि 80,200 पर्यंत पण मार्केटनी मोमेंटम केलं. आता मार्केट 79,996 एक्झॅक्टली 80,000ला बंद झालेलं आहे. नेक्स्ट मुवमेंट आपल्याला बघायचं आहे 79,000. ही जी रॅली इथून कंटिन्यू झाली 600 ते याचा 50% जेव्हा ब्रेक होईल, याच्या खाली जेव्हा मार्केट येईल 79,800 किंवा 900 याच्या खाली जर मार्केट येणं चालू केलं तर आपण सेल करू शकतो फॉर द टार्गेट ऑफ 650. 79,900 ब्रेक केलं, 80,000चा स्टॉप लॉस आणि 650चा टार्गेट. हा एक ट्रेड आपल्याला पॉसिबल आहे. जर आपल्याला बाय करायचं आहे 80,200च्या 200च्या वर जोपर्यंत जात नाही आपण बाय करणार नाही. आणि 79,800 ते 80,200 हा एक नो ट्रेडिंग झोन असेल. याच्या मधात आपल्याला सेन्सेक्समध्ये ट्रेड प्लॅन करायचा नाही आहे. आय होप तुम्हाला ॲनालिसिस समजलं असेल. निफ्टीमध्ये एक क्लिअर कट एम पॅटर्न बनायच्या मार्गावर आहे. एम पॅटर्न बनला तर एक चांगला मोठा टार्गेट खाली भेटू शकते. बट जर इथून कंटिन्यू झाला मोमेंटम 24,400च्या वर गेला तर यस अजून इथून पण 100 ते 200 पॉईंट मार्केट वर जाण्याचे चांगले चान्सेस आहेत. तर लेट्स सी नेक्स्ट वीकमध्ये कसा ट्रेड होते. डेफिनेटली व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा तुम्ही ट्रेड करत असाल तर.
काय ट्रेड तुम्हाला आयडेंटिफाय केला, कोणती स्ट्रॅटेजी तुम्ही शिकलात, कोणती स्ट्रॅटेजी तुम्हाला जास्त प्रॉफिटेबल आहे, ट्रेड करा आणि मला कमेंटमध्ये मेन्शन करा की मी या स्ट्रॅटेजीमध्ये हा ट्रेड केला, इतका प्रॉफिट लॉस झाला. डेफिनेटली या व्हिडिओसाठी आपण 200 लाईक्सचं टार्गेट करत आहे. तुम्ही व्हिडिओज तर बघत आहे, येस डेफिनेटली व्हिडिओज तर बघत आहे, पण लाईक करत नाही. आता आवडला असेल तर लाईक करा, व्हिडिओ शेअर करा तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत. जेवढे जास्त शेअर करणार तेवढं जास्त आम्हाला पण मोटिवेशन येईल तुमच्यासाठी अजून नवीन नवीन टॉपिक्सवर व्हिडिओ बनवायला. जर इथून या व्हिडिओला 200 लाईक आले तर मी स्ट्रॅटेजीवर व्हिडिओ बनवायचा प्लॅन करता, तर डेफिनेटली लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.